नाही आणत ताई बाप डोळ्यात अश्रू. तो बाप त्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवतो, मुलीला गाडीत बसवतो आणि गाडीत बसवलं की मग हळूच येतो, एका कोपऱ्याला बसतो आणि ढसढसा रडायला सुरुवात करतो. का बरं कोपऱ्यात बसून रडतो ताई? माझ्या मुलीनं मला जर रडताना पाहिलं तर ती सासरी सुखी राहणार नाही, म्हणून त्या कोपऱ्यात बसतो, ढसढसा रडतो. माता माऊल्या, तो बाप आतापर्यंत आम्हाला कळाला नाही हो. या सगळ्यात जास्त प्रेम करणारा बाप आहे आपल्यावर, आणि त्या बापानं मुलीला काढून द्यावं, रडावं. सासरला जेव्हा मुलगी निघते तेव्हा सगळी माहेरची लोक रडत असतात. बहीण रडत असते, भाऊ रडत असतो, आई रडते. कारण तुम्हाला सांगू, मुलगी जन्माला आल्यापासून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायची आहे. लहानचं मोठं लेकरू करायचं आहे आणि अचानक कुणाच्या तरी ताब्यात यायचं आहे. पुरुष मंडळी, इतकी साधी गोष्ट नाही हो स्त्रीच्या जीवनातली. पुरुषाचं जीवन इतकं साधं आणि सरळ आहे, तसं एका महिलेचं नाहीत महाराज. ती महिला काय असते सांगू का तुम्हाला? शेवटी ती मुलगी म्हणून जोपर्यंत त्या माहेरामध्ये वावरत असते तोपर्यंत तिचं पैंजण वाजत असतं त्या घरामध्ये, आणि त्या पैंजणाचा आवाज घरभर नांदत असतो, आनंद देत असतो. आणि मग अचानक मुलगी मोठी होते. ज्या आई बापानं त्या मुलीला मोठं केलं, त्या आई बापाच्या जीवनातनं हा जो दिवस आहे तो अत्यंत वेदनादायी आहे. किती प्रश्न पडत असतील आई बापाला, मुलगी देताना किती प्रश्न पडत असतील. माझी मुलगी ज्या घरात द्यायची आहे ते घर तर मी पाहून आलोय, पण नक्की चांगलं असेल ना? ज्या पती तिला करून द्यायचा आहे तो पती तर चांगला असेल ना? किती प्रश्न पडत असतात तो. आणि मग ती मुलगी निघते, सगळे रडत असतात माऊली. ती आई त्या मुलीच्या गळ्यात पडून रडत असते. तिचं सांत्वन करायला सगळ्या बायका येतात. रडू नका हो, रडू नका, मुलगी आहे, जाणार आहेत, रडू नका. तिचं सांत्वन सगळे करत असतात. पण ते वडील, आजपर्यंत बऱ्याच लोकांना कळालं नाही बाप काय असतो. त्या बापावर सगळ्यात जास्त प्रेम कुणाचं असतं? मुलीचं असतं माऊली. ती मुलगी त्या बापाची किती काळजी घेते सांगू तुम्हाला. वडिलांच्या जर गोळ्या चालू असतील ना तर सकाळी कोणती गोळी खायची, जेवणाच्या आधी कोणती गोळी खायची, जेवण झाल्यावर कोणती गोळी खायची, सगळी काळजी करणारी मुलगी असते. बाबांना कोणत्या वेळेत शॉल द्यायची, त्यांचं अंथरूण कसं टाकायचं, ही सगळी काळजी करणारी मुलगी असते. त्या मुलीचं त्या बापावर इतकं प्रेम असतं ना की ती मुलगी त्या बाबांकडे पाहते, बाबा माझं लग्न जमलंय बर का, आता काही कालावधीत माझं लग्न लागणार आहे बाबा. मला माहित नाही आई किती काळजी घेईल बाबा, पण बाबा मी जाणार आहे तुम्हाला सोडून. वेळेवर गोळ्या घेत जा बर का बाबा, वेळेवर जेवण करत जा बर का बाबा, वेळेवर सगळी कामं करत जा बाबा, पण जेवायचं विसरू नका बाबा. ती मुलगी त्या आईला सांगते, आई
2 दिवसात माझं लग्न होणार आहे ग आई. 2 दिवसात मी सासरी जाणार आहे ग आई. हे बघ, बाबांशी खूप भांडत होती तू. बाबांना बोलायची प्रत्येक शब्दात आई. आता माझ्या बाबांना बोलू नको ग. माझ्या बाबांची बाजू घेणारी मी आता थोड्याच दिवसात जाणार आहे गाई. हे बघ आई, बाबांना काय आवडतं काय नाही आवडत सगळं लिहून ठेवलंय आई. आठवड्यातनं कोणती भाजी बाबांसाठी करायची सगळं लिहून ठेवलंय आई. बाबांना वेळेवर गोळ्या देत जा बर का. बाबांना वेळेवर औषध देत जा बर का आई. विसरू नको ग आई बर का. माझे बाबा आहेत ना खूप गरीब आहे ग आई. त्यांना कुणाच्या जवळ बोलता येत नाही ग आई. त्यांना किती दुःख झालं तरी मांडता येत नाही ग आई. नाही मांडता येत आई. माझ्या बाबांची काळजी घे बर का आई. आई, मला माहितीये तुझं त्यांचं पटत नव्हतं आई, पण माझे बाबा आहेत नाही लवकर मन कोणाजवळ मोकळं करत नाही ग आई. माझे बाबा त्यांच्या जीवनातलं दुःख कोणाला सांगत नाही ग आई. माझे बाबा जितके कडक दिसतात तेवढे कडक नाही ग आई. माझे बाबा प्रत्येक गोष्ट नाही मांडू शकत ग आई. आई, कोण काय म्हणेल कोण काय म्हणेल. बरीच लोक माझ्या बाबांना त्रास देतात ग आई, पण आई मी गेल्यानंतर सगळं तुला सांभाळायचंय का आई. आई खरं सांगू का ग, माझे बाबा खूप चांगले आई. रागवत असेल तुझ्यावर आई, बोलत असेल आई तुला, शिव्या देत असेल आई, पण बाबांचं प्रेम तुझ्यावर येत ग आई. त्यांची काळजी भर का घे आई. 2 दिवसांनी मी जाणार आहे. आता तिकडनं येणं माझं शक्य नाही होणार ग आई. माझ्या बाबांची काळजी घेणं आई तुझ्या हातात आहे ताई. आई म्हणते बाई काळजी करू नको, तुझ्या बाबांची काळजी मी घेईल ग. ती मुलगी बाबांकडे पाहते, स्वतःच्या खोलीत जाते, डसडसा रडते. माझ्या बाबांनी मला काही अपूर्ण पडून दिलं नाही. माझ्या बाबांनी माझी खूप काळजी घेतली. आता माझ्या बाबांना मला सोडून जावं लागणार आहे. मुलगी निघायची वेळ आली. आईचं सांत्वन करायला सगळ्या बायका गेल्यात. माऊली रडू नका, तू रडू नका, मुलगी आहे जाणार आहे. आईचं सगळे सांत्वन करतायत माऊली. कन्या सासू राशी जाये, कन्या सासू राशी जाये, कन्या सासू राशी जाय, कन्या सासू राशी जाय. पम पग म गरे गरे सा रे गरे सा म गरे गरे सा, कन्या सासू राशी जाये, कन्या सासू
देवा तैसे झाले मागे परतोने पाहे. तुकाराम महाराज एका अभंगाद्वारे वर्णन करतायत. कन्या सासुरासी जाय, पुढे पहा मागे पहा पुढे पहा. सगळे रडतायत. आठवा आपला दिवस. पुढे काय होणार आहे काही माहित नाही हो. नवरा कसा आहे माहित नाही. जिला लाडाने वाढवलाय, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलाय. पुरुष वर्गाला माझी विनंती आहे दादा, दुसऱ्याचं लेकरू आपल्या घरी आपली पत्नी म्हणून येत असे, जपणं गरजेचं आहे. कितीतरी महिलांना त्रास आहे दादा. आई बापाच्या घरी मजेत दिवस जाणाऱ्या महिला, कितीतरी पुरुष पुरुषार्थ दाखवण्याकरता एखाद्या स्त्रीच्या अंगावर सहज हात टाकतात. कळकळीची विनंती दादा तुम्हाला, दुसऱ्याचं लेकरू आपल्या घरी येतंय, कधी मारू नका हो दुसऱ्याच्या लेकराला. सध्या महाराष्ट्रामध्ये कितीतरी घटना घडतायत. कुणाच्या तरी लेकराला जाळून टाकल्या जात, कुणाच्या तरी लेकराला रोज मार खावा लागतो. बापाचं अंतकरण खूप डेंजर असतं. तो कुणाच्या लेकराला मारताना 1000 वेळा विचार करा. तुमचा पुरुषार्थ एका स्त्रीला मारण्यात नाहीये. खूपच पुरुषार्थ दाखवायचा असेल तर बरोबरीच्या माणसाशी मारामारी करून पहा. एका स्त्रीवर हात टाकण्यामध्ये कुठला आला पुरुषार्थ? अरे आपलंही लेकरू कुणाच्या तरी घरी जाणार आहे, कुणाची तरी बायको होणार आहे. प्रत्येक बापाला जर वाटतंय की आपल्या लेकराचे सगळे दिवस सुखाचे यावे, तर इथं बसलेल्या सगळ्या बापांना माझी विनंती आहे दादा हो, कधी दुसऱ्याच्या लेकराला शिव्या देऊ नका. कधी दुसऱ्याच्या लेकराला पिऊन आल्यानंतर हात टाकू नका, मारू नका. सोपं नसतं दादा दुसऱ्याच्या ताब्यात देणं. आई रडते, आईचं सांत्वन करायला सगळे आहे. आता मात्र ती मुलगी गाडीत बसायला जाते. सगळे रडताय, पण मुलगी गाडीत बसायच्या आधी माग वळून पाहत राहते 4 वेळेला. कुणाला पाहते हो? कुणाला पाहते? आईला नाही पाहत, ताई बहिणींना नाही पाहत, भावाला नाही पाहत. जीवा पाड प्रेम करणाऱ्या बापाकडे 4 वेळा मात्र मागे परतून पाहत. माझ्या बापाचा जीव माझ्यात गुंतलाय हो. माझे बाबा कसे राहतील? मागे पहा पुढे पहा, मागे पहा पुढे पहा. गाडीत बसायला जाते आणि पळत येते, बापाला घट्ट मिठी मारते. बाबा नाही हो, सोडून जायची इच्छा तुम्हाला. बाबा ते सासरचे लोक कसे असतील हो बाबा? तो नवरा कसा असेल हो बाबा? तुम्ही जेवढं प्रेम करतायत बाबा, तेवढं प्रेम माझ्या सासरचे लोक माझ्यावर करतील का हो बाबा? किती जपलं बाबा तुम्ही मला, किती लाडात वाढवलं बाबा. माहित नाही बाबा, तुम्हाला सोडून जाताना दुःख होतंय बाबा. आणि मग मात्र त्या ठिकाणी बाप डोळ्यात अश्रू नाही आणत हो, नाही आणत ताई बाप डोळ्यात अश्रू. तो बाप त्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवतो, मुलीला गाडीत बसवतो आणि गाडीत बसवलं की मग हळूच येतो, एका कोपऱ्याला बसतो आणि ढसढसा रडायला सुरुवात करतो.
का बरं कोपऱ्यात बसून रडतो ताई? माझ्या मुलीनं मला जर रडताना पाहिलं तर ती सासरी सुखी राहणार नाही, म्हणून त्या कोपऱ्यात बसतो तसा रडतो माता माऊल्या. तो बाप आतापर्यंत आम्हाला कळाला नाही हो. या सगळ्यात जास्त प्रेम करणारा बाप आहे आपल्यावर, आणि त्या बापानं मुलीला काढून द्यावं, रडावं. म्हणून मला सांगायचंय काय, सगळे कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार आई समजून सांगतात, पण बाप कोणी समजून सांगितलाच नाही हो. ज्याचा बाप जातो ना त्याला कळत असतो बाप काय आहे. जोपर्यंत आपले वडील जिवंत आहे तोपर्यंत नाही कळतो आपल्याला, पण ज्या दिवशी आपले वडील निघून जातात त्या दिवशी आपल्याला कळतं बाप गेलाय, मूर्ख झालोय महाराज. आईचं प्रेम फक्त आईच देऊ शकते, बहिणीचं प्रेम फक्त बहीणच देऊ शकते, भावाचं प्रेम फक्त भाऊच देऊ शकतो. पण या जगामध्ये बापाचं प्रेम देणार बाप गेल्यानंतर कोण नाही माऊली, अजिबात नाही. माझ्या रुक्मिणी माता निघालाय आणि निघाल्याबरोबर बापाला आईला मिठी मारली, आणि मग मात्र त्या ठिकाणी माझ्या रुक्मिणी माता सगळीकडे डोळे भरून पाहतात. आणि अशा माझ्या रुक्मिणी मातेची पाठवण झालेली आहे महाराज. आणि मग मात्र त्या ठिकाणी रुक्मिणी मातेकडे भगवान श्रीकृष्ण पाहतात. रुक्मिणी का रडतेस? मला माहिती आहे ग तुझ्या आई वडिलांनी इतकं प्रेम मी तुला देऊ शकत नाही, पण हा कृष्ण तुला शब्द देतोय रुक्मिणी, तुझ्या जीवनामध्ये मी दुःख कधी येऊ देणार नाही. आणि एक सांगू, भगवंतासारखा नवरा मिळायला सुद्धा भाग्य लागतं माता माऊल्या. सगळेच माणसं देव असतील असं नाही, पण देव माणूस मिळायला आपलं नशीब चांगलं लागतं. चांगला नवरा मिळायला खूप मोठं भाग्य लागतं. आणि माझी भगवंत तर रुक्मिणी मातेला मिळाले होते म्हणून भाग्यवान होत्या माझ्या रुक्मिणी माता. भाग्यवान होत्या की माझ्या परमात्म्याची गाठ त्यांना झाली होती. आणि म्हणून एवढं भाग्यवान, एवढं भाग्यवान. मला माहित नाही तुमचं कोणाचं काय कोणाचं काय, पण या जीवनामध्ये जर तुम्हाला सुख जर पाहिजे असेल तर प्रपंचाबरोबर परमार्थ करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. नाही काही करता आलं तर निदान परमार्थाला लागा. नाही परमार्थ करता आला तर माझ्या भगवतीचं भजन तरी तुम्ही केलं पाहिजे हो. कसं करायचंय ऐका. मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने. मेरी लगी शाम सिंह प्रीत ये दुनिया क्या जाने, मेरी लगी शाम सिंह प्रीत ये दुनिया क्या जाने.
राखी जब से भई बावरी मैं तो तब से बांधी प्रेम की डोर मोहन से नाता तोड़ा मैंने जग से ये कैसी निगोड़ी प्रीत ये दुनिया क्या जाने मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने हरदम अब तो रहूं मस्तानी रूप राशि अंग अंग समानी हैरत हैरत रहूं दीवानी मैं तो गाऊं खुशी के गीत ये दुनिया क्या जाने मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने मेरी लगी शाम संग प्रीत क्या जाने हो क्या जाने कोई क्या जाने कोई क्या हो क्या जाने कोई क्या जाने कोई क्या जाने मेरी लगी शाम संग प्रीत दुनिया क्या जाने मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने ओ मेरी लगी शाम संग प्रीत दुनिया क्या जाने मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने बाल कृष्ण भगवान की श्रीमद् भागवत महापुराण की जय बांके बिहारी लाल की जय राधे राधे राधे